तर गाईज ही माझी मम्मी, ती आजपासून बोलली ती तिचा यूट्यूब चॅनल चालू करणार आहे. गेले कळलं कळलं ही अशीच करती म्हणून 1.5 वर्ष झालं हिने यूट्यूब चॅनल माहितीये का चालू केला नाही. नाही नाही हेच रिझन आहे. नाही अगदी बरोबर आहे तू बोलते ते. आता काय झालंय, पहिलं असं शॉर्ट्स वगैरे करताना असं पुढे आले, कॅमेरा समोर आले की लय भारी वाटतं. असं नाही झालं पाहिजे, तसं नाही झालं पाहिजे. ह्याच्यामुळं मला ती सवय लागली ना की हो का नमस्कार कशा आहात तुम्ही असं. हा नाही खरं आहे. आणि आता मी नॅचरली मी आहे कशी माहितीये का, काय मग कशा आहात, मजेत ना, मजेतच राहा, म्हणजे असं माझं एक ओरा आहे माझ्या बोलण्याचा. नमस्कार कशा आहात तुम्ही, हा छान ना, मग छानच राहा. असं कॅमेरा समोर आलं की असं होतं मला बोलायचं. हेच मी मानते की सत्यता दाखवता आली पाहिजे. तू ॲज अ पर्सन कशी आहे ते तू दाखवता आली पाहिजे. हा हा कळतंय मला, ते मला म्हणजे आहे तसं मांडता येतं आणि तेच आवडन मांडायला. पण मग तू 1.5 वर्ष झालं काय करतेस? मी तुला एवढ्या वेळा म्हणलं ब्लॉगिंग चालू कर, तुला का जमली नाहीये? आता बोल बोल. हा एखादं शूट करतय आणि आपण फक्त त्याच्या समोर असं असं करून दाखवतोय, ती गोष्ट वेगळी असती. आणि व्लॉग करताना समोर बोलायचं, काही काही शब्द. मी तुला तेच विचारते, 1.5 वर्ष तुला का जमलं नाही? म्हणजे आम्ही असं धरावं जमलं की नाही. एवढं मोठं SM कट्टा जे असतं, हा म्हणजे तुम्ही जे आहेत ते तुम्ही सत्यता किंवा तुम्ही जसं आहात तसं ऑन कॅमेरा नाही असं आम्ही समजू का किंवा पकडू का? नाही नाही, मग ह्याला आज पहिला व्लॉग पडणार आहे, त्याच्यामुळं मी पूर्णतः प्रयत्न करेन दुसरा एकदम नॅचरल बघायला मिळणार. ह्याच्यात थोडं होणार आहे जरा असं असं. बघा बघा बघा, ह्यांना गेले 1.5 वर्ष जमलं नाही, ते आज संक्रांतीच्या दिवशी जमणार आहे असं म्हणतात. 1.5 वर्ष जमलं नाही, नाही लय जमवलंय. पण मला आता इथून पुढं म्हणजे मी स्वतः शूट करून स्वतः बोलणार आहे म्हणल्यानंतर थोडंसं अवघड पडणारच ना. पण काय अवघड बिघड नसतं, सगळं सोपं असतं. हे माझे शब्द आहेत. बरोबर आहे का नाही, मला नक्की सांगा. स्वतःच्या शब्दांवरच माणसाला हसायला येणं हा सगळ्यात मोठा जोक आहे. नाही नाही, मला 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 बोलताना माझे मी म्हणजे आपोआप असे हसायला येते. मी अशी कधी सिरियस नाही राहणार. बरं आजचा व्हिडिओ काय आहे तुझा पहिला? बरं आजचा व्हिडिओ आहे, मी आज माझ्या घराची टूर तुम्हाला दाखवणार आहे की माझ्या घरामध्ये काय कुठे आहे, किती पसारा आहे, कोण कसं लोळतंय, कोण कसं बसलंय, सगळं दाखवणार आहे. पण तू तुझ्या ब्लॉग मध्ये आम्हाला का दाखवते? व्लॉग म्हणजे काय असतं बघा बघा बघा, आयुष्यातला पहिला ब्लॉग आणि ब्लॉग म्हणजे काय असतं, काय शिका, असतं शिका, म्हणजे हा, तुम्हाला शिका. शिकवत नाहीये. बरोबर, पण शिका. नाही नाही, माझ्यावर तुम्ही पण शिका. मला काय सांगायचंय की घर म्हणल्यानंतर 4 माणसं असली तर त्याला आपण घर म्हणतो. म्हणजे 4 भिंतीचे मिळून जसं घर बनतं. बरं बरं बरं, व्हिडिओ स्टार्ट करा. बस बस, हा. व्हिडिओ स्टार्ट करा. जरा तुमचं घ्या, तुमचा कॅमेरा तुम्ही तुमचा घ्या. आता ही एवढी बोललीये, पण आता आपल्या व्लॉग मध्ये काय काय बोलती ते पण तुम्हाला कळेलच. कारण सोपं तर काहीच नसतं, पण ते आपण सोपं करायचं असतं. मला एवढंच म्हणायचंय. तर सुरुवात करते पहिली देवघरापासून. बघा ही साक्षी आहे ना, मला नुसती टॉर्चर करत असते. टॉर्चर म्हणत नाही, नुसते चुका काढत असते. त्याच्यामुळे इतक्या वर्ष झाले मी त्याला ब्लॉग करायला. ही माझी आई आहे, मला वाटतं की हिने चांगलं करावं. पण ही मुलीसारखी नाही बोलत. बरं चला, मुलगी हीच टीचर बनू शकते. टीचर. बरं चला जाऊ द्या, आता आपलं देवघर बघूया. नाही नाही, काय म्हणली आता? नाही 2 मिनिटं झालं किचन मध्ये गेली. तुम्ही पण तिच्या किचनचे व्लॉग आता मागच्या 2 मिनिटापूर्वी क्लिप बघितले असतील. ते करून ही आली आणि हिने मला काय म्हणावं की मला आता कंटाळा आलाय. हा म्हणले मी. तू हे डेडिकेशन आहे. आता मी तिथे गेले ना शूट करायला की लगेच माझ्या पाठी मागे येते. मी मला म्हणते थांब 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 थांब, काय मुद्दा म्हणला, थांब 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 थांब, काय दाखवलं. त्याच्यामुळे मी अशी हँग झालीये. मला असं वाटतं की तू लवकर ग्रो व्हावं, लवकर सॉरी, मी ग्रो आहेच.
आपल्या सगळ्या माझ्या फॅमिलीमुळं फॅमिलीला ब्लॉगिंग मध्ये एंटरटेन करणं तेवढंच गरजेचं आहे. ही आली आणि मला म्हणली जाऊ दे मला थेंबे थेंबे तळे साचे. बोर झालं हे तुझे शब्द होते, हे असे असले हवेत का? हळूहळू हळूहळू होणार आहे सगळं. भगवान के घर में देर है मगर अंधेर नाही आहे. चला बरोबर आहे का नाही? मे बी आजचा तुमचा शेवटचा नाही मी तुम्हाला माझ्या घराची टूर दाखवणार आहे, पण मला असं वाटतंय, कधी आता तर किचन आता मध्ये तर मी गेलती. चालले परत तुझे ते पाठीमागून पुशणी मला आताच वाटायला लागले. नाही आता पूर्णच कळलं करायचं. guys, मी बोलते ते का महत्वाचं. तर जा, अशीच का थँक्यू बोलते साक्षी, आभारी आहे तुझी. सारखी बोलत राहा. इकडे ही छोटीशी बाल्कनी आहे, ड्राय बाल्कनी. इथं माझी डिशवॉशर आहे, वॉशिंग मशीन. आता येऊ हॉलमध्ये. हे तर आपल्या पाठीमागं म्हणजे आत्तापर्यंतचे जेवढे शूट झाले, रेसिपी शूट, त्याच्यामध्ये हे सगळंच फर्निचर तुम्ही बघितलं असेल. हे आपलं मस्त यूट्यूब जे आपल्या सगळ्यांच्या मेहनतीचं फळ आहे. आणि हे बघा त्यांचं इथं गणपती बाप्पा मोरया. म्हणजे हे झालं किचन. आता इकडे येऊ आपण. इथं साक्षी बघा कशी बडबड करते. बोल पैसे ऍक्च्युली ही लय बोल बच्चन आहे बरं का. ठेवू का? सामान आहे आपल्या शूटचं. इथं साक्षी नुसती बडबड करत असते, मला नुसती बोलत असती छोट्या छोट्या गोष्टीवरून. जाऊ द्या, अजून 1 वर्षाने हिचं लग्न करून टाकणार आहे, त्यामुळं जेवढं पाहिजे तेवढं तिला बोलू द्या. तर हा आपला सेटअप आहे. ही मस्त अशी आपली बाल्कनी आहे. घुसून दिसून नाही ठेवलेलं. हे सगळं ठेवायचंय थोडं थोडं. आता काय हे सगळं एकदम तर नाही होत. खूप मोठी गोष्ट दाखवणार आहे, ती आपल्याला गुपचूप करायची आहे, कारण त्यांना व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही, म्हणून हळूवार आणि गुपचूपच दाखवते तुम्हाला. एक सांगते, ज्यावेळेस मी शूट करायला जाईन ना, त्यावेळेस काहीच बोलणार नाही, फक्त कॅमेरा फिरवत राहीन. त्यानंतर मी नंतर सांगते तुम्हाला. घाबरतीस का? घाबरत नाही मी. तू घाबरतीस. काय बोल तू घाबरतीस म्हणून तू असं कर. नाही मी घाबरत नाही, पण एखाद्याला आवडत नसेल तर कशाला बळबळ आपल्या व्हिडिओ मध्ये घ्यायचं, बळणी व्हायरल व्हायला. बरोबर आहे का नाही? चूक. हे मस्त असं साक्षीचं तोंड धुण्यासाठी. आता खरं बोलायचं म्हणलं, साक्षी तिथंच तोंड धुते. साक्षी तिथं तोंड धुते, ते खरंच. तू आहे ना माझं नाद करू नको. खरं बोलायचं असेल तर मी सगळं खरं बोलत मग. होम टूर म्हणजे सगळं ज्याच्यात जात तेच सांगते मी. अजून तर एक गोष्ट सांगायची आहे, थांबा. आपला कॅमेरा आहे याच्यामध्ये. आपण जिथं हे तुझं होम टूर आहे? नाही सांगू नाही, हे तुझं अरे मी सांगते की परत आपण चूक शूट केली, कशाने परत चूक करतोय. केली, परत चूक केली. हा. सब्जेक्ट कोण आहे आता? सब्जेक्ट मीच आहे. अहो नॅचरल दाखवायचं म्हणल्यावर मला पण मध्ये मध्ये येणं आहेच ना. अरे काय मम्मी, वाटतं? असं व्लॉगिंग नसतं. जी गोष्ट हे वेगळं व्लॉगिंग मी चालू केलेलं आहे. ते लोक करतात तसं व्लॉगिंग नाही. वॉचिंग दिस व्हिडिओ, डू सबस्क्राईब अँड लाईक. तर म्हणजे अगदी हक्काने बोलते. जर तुम्ही जर हा व्हिडिओ तर बघाच, पण जर पुढचा तर बघायचाच आहे, पण हा व्हिडिओ बघायच्या आधी नाही करू शकत नाही का. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही जर सबस्क्राईब केलं नाही आणि ह्या जर व्हिडिओला जर व्ह्यूज आले नाही तर मी पुढचा व्लॉग करणार नाही. कारण सांगते, थँक्यू. कारण तुम्ही जर हाच व्हिडिओ, मला वैताग आलाय तो व्हिडिओ करून करून. कारण शॉर्ट्स का मी चॉईस केलं की चला बनवायचं, कारण ते झटा जातो लोकांपर्यंत. पण हे व्लॉग करायचं म्हणलं ना, डोक्याची मंड व्हायचं का रे.
कारण ते एकतर कोण बघत नाही, 100च्या वर व्ह्यूज येत नाही. मग कशाला एवढं ते कॅमेरा बसवायचं, फिरवी तिकडून तिकडे आणि ह्याच्या तोंडावर फिरव, त्याच्या तोंडावर फिरव, त्याच्या टाकल्यावर फिरव, डोक्याला ताप. बरं ते जाऊ दे मग तुम्ही हा व्हिडिओ तर बघाच, पुढचा पण मी मस्त करेन व्हिडिओ. पण ह्या दोन्हीच्यात जर मला वाटलं की आबा तुम्ही बघताय तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जरा थोडा मजेशीर वाटलं तर तुम्ही शेअर पण करू शकता. पण वाट बघते, जर व्ह्यूज जास्त आले तरच मी पुढचा व्लॉग करणार आहे. तर इथंच थांबते. जय महाराष्ट्र.